गाढवाचे अन्न। एका शेतकऱ्याकडे एक गाढव होते। गाढव त्याचे लाडके होते, त्यामुळे शेतकरी त्याला फारसे काम देत नसे। उलट दुपारच्या वेळेला फक्त शेतकऱ्याला शेतात जेवण नेऊन देण्याचे काम गाढवाकडे दिले होते। शेतकरीण बाई रोज त्याला गाठोड्यात शेतकऱ्याकरिता भाकरी, लसणाची चटणी, कोरड्यास आणि कांदा बांधून देई, बरोबर पाण्याची चरवीही असे। हे सगळे गाढवाच्या पाठीवर ठेवून देई। गाढव हे सर्व घेऊन शेतात जाई। शेतकऱ्याचे जेवण झाल्यावर राहिलेले सामान घेऊन घराकडे परते। एकदा गाढव शेताकडे जात असताना त्याला गावाबाहेरचा उकिरडा दिसला। तिथे एक लहानसे बाभळीचे झुडूप होते। गाढवाचे लक्ष तिकडे जाताच बाभळीचे कोवडे काटे तसेच उकिरड्यावरचे पदार्थ खावेत म्हणून तो तिकडे वळला। उकिरड्यावर जाऊन बाभळी खाता खाता स्वतःशीच म्हणू लागला, काय गंमत आहे पहा, पाठीवर एवढे उग्रास अन्न असताना मी मात्र उकिरडा फुंकतो आहे। हे बघितल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटेल, यात मुळीच शंका नाही। तात्पर्य, प्रत्येकाची आवड निवड निराळी असते, यात शंका नाही। गोष्ट आवडली असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।